आज मी लिटरली 25 किलोमीटर लांब हा चहा प्यायला आलोय एका ओजी फूड ब्लॉगरच्या रिकमेंडेशननं. फर्स्टली ट्राय करा चहा. ऑलमोस्ट 2-2.5 महिन्याने मी चहा पितोय. इतका फ्रेश आणि कुल्हडमध्ये त्याचा जो थोडासा त्याला मातीचा जो स्मेल लागलाय एकदम देसी वाईब देते ते. हा ठेपला कोचा स्पेशल मसाला चहा आहे. जर तुम्हाला पुदिना वगैरे आवडत असेल तर त्यांना कस्टमाइज करायला सांगा. आणि त्यांचं एकदम स्पष्ट म्हणणं आहे की डबल चहा उकळल्यानं त्याच्यात विष बनतं, त्यामुळे इथं येणारा प्रत्येक ग्लास ते ऑर्डर नंतर फ्रेश बनवतात. आणि त्याच्यासोबत आपण त्यांचा कस्टमाइज बनवून घेतलेला बन मस्का मागवला. ह्याच्यामध्ये बटर नाही, ह्याच्यामध्ये त्यांनी मक्खन वापरलं. खातो आणि एक ऑनेस्ट फूड रिव्ह्यू देतो. मी आत्तापर्यंतचा पुण्यातल्या खाल्लेला बन मस्कापैकी बेस्ट नक्कीच म्हणू शकेन. आता आपण ट्राय करूया त्यांची आलू प्याज कचोरी. मस्त गरम स्टफ बघू शकता, एकदम फ्रेश गरम आणि क्रंची आहे. एवढी कुरकुरीत कचोरी मी खूप वर्षांनी खाल्ली म्हणायला हरकत नाही. डेझर्टमध्ये त्यांनी मला दिले त्यांची जिलेबी आणि रबडी. ह्याच्यावरचं जे केसर आहे ते त्यांनी अफगाणवरून मागवलं आहे. रबडी की ठीक आहे की त्याच्यावरची मलईसुद्धा ह्याच्यासोबत आलं आहे, एकदम बवाल. तर हे आहे गुजराती स्पेशल भोंगरा बटाटा. ह्याच्यामध्ये स्पायसी बटाटा ह्या आपल्या पिवळ्या कलरच्या बॉबीमध्ये डिप करायच्या. क्रंची बॉबी आणि तिखट बटाटा एवढं मस्त कॉम्बिनेशन आहे, टू गुड. ते माझं पर्सनल रिकमेंडेशन आहे, हे ट्राय करा. न्यूली लॉन्च आहे. तर हे फ्रेशली मेड प्रोडक्ट ट्राय करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे थेपला कोक खराडे येथे.